मच्छरांनी वैताग आणलाय म्हणून ही एक ट्रिक खरंच मच्छर पळवते का आज करून बघितली. पण त्याआधी आता हा पसारा बघा. तुम्हाला हा पसारा बघायला आवडत नसेल ना. माझी पण सेम कंडिशन आहे. पण सगळं व्यवस्थित नीट आवरले की मन अगदी फ्रेश होतं. आणि एकदा काम करायचं मूड झाला ना की मग सगळंच काम आवरूशी वाटतं. किचन पुसता पुसता फ्रीज पण पुसून घेतला. त्यात काही सामान ठेवायचे होते ते पण ठेवून घेतले. आणि आज मी तुम्हाला आमच्याकडची सुंदर सकाळचा आवाज ऐकवते. हे सगळं ऐकत दिवसाची सुरुवात करायला अगदी छान वाटतं. पण कोबी चिरताना परवा एक चुकीली होती. आज ती नाही करणार. मस्त ग्लासने कोबी चिरून घेतला आणि काल कडुलिंबाचा पाला तोडून आणला होता ना, तो बाजरीत टाकला होता आणि दळण करताना ते जास्त निघत होता. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. आज खिचडीच बनवायची होती. आठवड्यातनं तर एकदा असतेच. आणि मच्छरांनी एवढा वैताग दिला ना की काय विचारूच नका. आता ही एक ट्रिक मी बघितली होती मोबाईलवर. म्हटलं खरंच काम करते काय बघूया. एका वाटीमध्ये 4-5 लवंग घेतलेत आणि 3 कापूर घेतलं. ते जाळल्यावर त्याचा जो धूर होतो त्या धुराने मच्छर पळून जातात. ही ट्रिक तर करून बघितली पण आता जवळपास कुठे मच्छर दिसत नाही. आता खरंच पळालेत की काय माहिती. उद्या परत करेल आणि मग सांगेल तुम्हाला.